हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बघणार आहोत दालगाना कॉफीची रेसिपी. आजची जी कॉफीची रेसिपी ती युनिक आहे आणि ही जी कॉफी आहे तुम्ही जवळपास 1 आठवड्यापेक्षा जास्त तुम्ही स्टोअर करू शकता. आणि एकदा कॉफी बनवल्यानंतर तुम्हाला परत फक्त दूध मिक्स करायचं आहे आणि आपली कॉफी रेडी आहे. तर एकदा नक्की ट्राय करा. तर चला बघूया कशाप्रकारे आपण ही कॉफी बनवणार आहोत. तर चला सुरुवात करूया. आणि तुम्हाला जर ही कॉफीची रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार आहोत, कॉफी घेणार आहोत. इथं मी ब्रूची कॉफी घेतली आहे. ही 2 रुपीजची कॉफी आहे ब्रूची. आणि मी इथे ब्रूचे 3 पॅकेट्स घेतले आहे. 2 रुपयाच्या कॉफीचे 3 पॅकेट्स घेतलेले आहे. आणि आता त्याच्यामध्ये मी 3 चम्मच साखर ॲड करणार आहे. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या चमच्याने तुम्ही साखर मोजणार आहात त्याच चमच्याने तुम्ही पाणी ॲड करायचं. तर 3 चमचे साखर घेतलेली आहे, तर 2 चमचे तुम्ही इथे पाणी यूज करायचं. आता कॉफीला मिक्स करायचं. मिक्स करताना डायरेक्शन ही एकच डायरेक्शन ठेवायची. जसं जसं तुम्ही कॉफीला मिक्स करणार तर बघू शकता की बबल्स फॉर्म होत आहे. आणि ही प्रोसेस तोपर्यंत कंटिन्यू करायची जोपर्यंत की कॉफीचा कलर हा क्रीम टेक्स्चरमध्ये नाही येणार. तर बघू शकता जसं जसं आपण मिक्स करू तसं कलर हा चेंज होत आहे. तर आता मी तुम्हाला दाखवते. बघा, अजून आपली कॉफी ही रेडी नाही आहे, ती लिक्विड टेक्स्चरमध्येच आहे. तर आपल्याला अजूनही मिक्स करण्याची गरज आहे. आता इथे जवळपास आपली कॉफी ही रेडी आहे. बघू शकता तिचा कलरही एकदम क्रीमी टेक्स्चरमध्ये आलेला आहे. आणि जेव्हा मी तिला वर करते तर ती खाली लिक्विडी टेक्स्चरमध्ये फ्लोट नाही होते. तर याचा अर्थ आपली कॉफी आता इथे रेडी आहे. कॉफी रेडी आहे की नाही ते चेक करण्यासाठी तुम्ही कॉफीला चमच्याने वर करायचं. आणि जर कॉफी खाली लवकर पडत नसेल तर मग समजायचं की आपली कॉफी ही रेडी आहे. तर इथे फ्लफी अशी आपली कॉफी, दालगाना कॉफी आपली रेडी आहे. तर चला बघूया आपण याच्यापासून कशाप्रकारे कॉफी बनवू शकतो. आणि ही कॉफी तुम्ही लगभग 1 आठवड्यापेक्षा जास्त स्टोअर करू शकता. फ्रीजमध्ये स्टोअर करायचं. आता कॉफी बनवण्यासाठी इथे मी हाफ स्पून दोन्ही ग्लासमध्ये कॉफी टाकलेली आहे. आणि आता त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करायचं. इथे गरम दूध टाकायचं कॉफीमध्ये आणि मग मिक्स करायचं. आणि आपली कॉफी ही रेडी आहे. अशा प्रकारे आपण एकदम सोप्या पद्धतीने कॉफी बनवू शकतो. एकदाही या कॉफीला नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्हाला कशी वाटली. 2 रुपयाच्या पॅकेटपासून आपण 2 पेक्षा जास्त ग्लासेस कॉफी बनवू शकतो. आणि एक यूज म्हणजे ही कॉफी एकदा बनवल्यानंतर आपण फक्त तिच्यात मिल्क मिक्स करायचं आणि आपली कॉफी रेडी आहे. आणि तुम्ही तिला एखाद्या ग्लासच्या कंटेनरमध्ये स्टोअर करू शकता.